भिवंडी महापालिकेच्या महासभेत अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक फराज बाबा बहाउद्दीन यांनी प्रभाग अधिकारी सईद चिवणे यांच्यावर गंभीर आरोप करत प्रशासनाला धारेवर धरलं। फराज बाबा बहाउद्दीन यांनी धोकादायक आणि अनधिकृत इमारती, रिपेरिंग कामं तसंच गाळेधारकांकडून लाखोंची कथित वसुली होत असल्याचा आरोप सभागृहात केलाय। धोकादायक इमारतींसाठी 2 लाख रुपये, रिपेरिंगच्या नावाखाली 3 लाख रुपये आणि गाळेधारकांकडून प्रत्येकी 10,000 रुपये घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। दरम्यान प्रभाग अधिकारी सईद चिवणे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले, मात्र त्यांची उत्तरे समाधानकारक नसल्याची भावना अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली। यामुळे काही काळ सभागृहात तणाव आणि गदारोळाचं वातावरण निर्माण झालं। संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली शासकीय वाहनं परत घेण्याची मागणी देखील करण्यात आली। काय सांगायचं, आरोप ने सत्यारोप आहे। महानगरपालिकेमध्ये एक पर्टिक्युलर अधिकारी, प्रभाग अधिकारी स्वतःला कलेक्टर पेक्षा जास्त हे वाटतं की मी कलेक्टर आणि कमिशनरचे जास्त माझे पॉवर आहे। बरोबर आहे, धोकादायक मध्ये 2-2 लाख रुपये घ्यायचे, बरोबर, रिपेरिंग परमिशन मध्ये 3 लाख रुपये हवे त्यांना, गोरगरीब दुकानवाले त्यांच्याशी 10,000 रुपये हप्ता हवे आणि सगळे आरोप लावले मी, माझ्याकडे सगळे पुरावे, मी असं हवेत मी कोणावर आरोप न लावतोय, बरोबर। आणि हे असं नाही, कमीत कमी 3-4 महिने झाले हे चालू आहे। तो आता काय आमच्याकडे काय जे नाही झालं, आता आज मी महासभेत महापौर साहेबांना केला, आम्ही लोकांनी मिनी प्रशांत लाट साहेबांनी 8-9 नगरसेवक लोकांनी लेटर दिला की साहेब आता जास्त झालाय, आता तुम्ही हे महासभेत घ्या। प्रभाग अधिकारी प्रभाग 5 त्यांचं नाव सईद चिवणे। तुम्हाला आश्वासन काय दिलं? आश्वासन काय, आमचं काम आहे की लोकांचे जे मुद्दे, लोकांवर जे काय म्हणतात तुम्ही अत्याचार होते किंवा लोकांवर काय काय फायनान्शियल हे लोक करतात ऑफिसर्स, बरोबर। आमचा हे आहे की बाबा महासभेसमोर कमिशनर समोर ते मांडवायचंय। आज आम्ही केला आणि आम्ही एक मागणी केली आहे की बाबा त्याला तिथून सस्पेंड करा। आता ती रुलिंग, ती राईट ते महापौर साहेब करे, ते कमिशनर साहेब करे, ते निर्णय घेणार त्यांना काय घ्यायचं आहे। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना भिवंडी शहरातील नालेसफाईची कामं अद्याप अपूर्ण असल्यानं महापालिकेच्या महासभेत हा मुद्दा चांगलाच गाजला। भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत नालेसफाईतील दिरंगाईबाबत थेट सवाल उपस्थित केले। महासभेत भाजपचे नगरसेवक सुमित पाटील यांनी शहरातील अनेक भागांमध्ये नाले अजूनही गाळ आणि कचऱ्यानं तुंबलेले असल्याचा मुद्दा उपस्थित केला। पावसाळा अवघ्या 20 दिवसांवर आला असतानाही नालेसफाईची कामं पूर्ण का झाली नाहीत याचं स्पष्टीकरण उत्तर प्रशासनानं द्यावं अशी मागणी त्यांनी केली। दरवर्षी नालेसफाईत होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांना पाणी साचणं, वाहतूक कोंडी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच हा विलंब ठेकेदारांच्या फायद्यासाठी तर केला जात नाही ना, असा सवालही सभागृहात उपस्थित करण्यात आलाय। आज भिवंडी महानगरपालिकेत महासभा असताना नालेसफाईच्या आर्थिक विषयासाठी मंजुरीसाठी सभा क्रमांक 2 मध्ये जो विषय आलेला आज मंजुरीसाठी आला। आज मंजुरीसाठी आल्यानंतर साधक बाधक त्याच्यावर चर्चा झाली। चर्चेनंतर असं निदर्शनात आलं की ज्या दिवसापासून सभागृहामध्ये विषय आला तेव्हापासून आज 90 दिवस उलटले तरी काही नाले सफाईच्या विषयाला काही मुहूर्त आला नव्हता। माननीय महापौरांना आम्ही विनंती केली, माननीय आयुक्तांना आम्ही विनंती केली की जो नालेसफाईचा विषय होता मागच्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी नालेसफाईचा विषय ठेकेदाराला मदत करण्यासाठी हे शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन येत असत, परंतु यावर्षी देखील आम्हाला अपेक्षा होती माननीय महापौर, माननीय आयुक्तांकडून की आपण जो विषय लवकर घेतलेला, मला तरी वाटलं की 30-45 दिवसाच्या कालावधीमध्ये हा विषय संपून नालेसफाईची सुरुवात होईल, परंतु असं न होता मागच्या वर्षी सारखी चूक महानगरपालिकेने आताही केली। म्हणून आजच्या विषयामध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी या विषयाला विरोध केला आणि लवकरात लवकर नालेसफाईचा जो विषय तो ठेकेदाराला मदत करण्यासाठी केला जातो की काय असा प्रश्न विचार